आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत तो आहे दारिद्र्य निर्मूलन व स्वयंसहायता गट या विषयाशी संबंधित आहे। महिलांचे सबलीकरण, दारिद्र्य निर्मूलन व स्वयंसहायता गट या दारिद्र्य रेषेखालील स्त्रियांच्या दारिद्र्याचे उच्चाटन, महिलांची सद्यस्थिती, प्रगती व मर्यादा, महिलांचे कुटुंबातील स्थान, महिलांचे सबलीकरण, स्वयंसहाय्य गटांना त्यांची कार्यपद्धती आणि गटाचे फायदे व परिणाम याचा उहापोह केलेला आहे। शिवाय स्वयंसहायता गटाची चळवळ ही दारिद्र्य निर्मूलनासाठी हातभार लावणार आहे याकडे येथे आपले आवर्जून लक्ष वेधलेले आहे। सुरुवात ही अशी झालेली असते, गाव निवड व गावाभ्यास। तर गावाभ्यासमध्ये गरीब गरजूंचा शोध घेऊन गृहपेटी दिल्या जातात आणि कामच गरीब आणि गरजू महिलांसाठी आहे, त्यामुळे गाव पातळीवर काम करताना हा विषय सहज वाटतो, सोपा होतो। नंतर पुढची पायरी आपल्याला बघायची आहे ती आहे गट बांधणीपूर्वीची ग्रामबैठक। त्यांची एक आपण छोटीशी मीटिंग घेतो। त्या मीटिंगमध्ये त्यांना गटासंदर्भात, समूहासंदर्भात सर्व माहिती दिली जाते। नंतर त्यांचं सदस्य व नेतृत्व निवड केली जाते। मग त्यातील दोन ज्या ॲक्टिव्हिट असणाऱ्या ताई, ज्या थोड्याशा बोलणाऱ्या आहेत, त्या ताईंना आपण ते नेतृत्व देत असतो। नंतर बैठक कार्यवाही, तर बैठकीचा नियम काय आहेत किंवा त्या बैठका कशा होणार आहेत याबद्दल आपण त्यांना माहिती देतो। बैठकांचे नियोजन व आयोजन, मग त्या ताईंवर आपण ती जबाबदारी सोपवलेली असते की बैठका कशा होतील, महिन्याची तारीख कोणती असेल आणि कसं नियोजन करणार आहात, तसं त्या वेळेचं त्यांना थोडंसं समजून सांगितलं जातं। मग शासकीय संस्था, बँका यांच्याशी संपर्क, बँक खाते उघडणे, आपण तेच गेल्या व्हिडिओमध्येही हेच सांगितलेलं आहे की सुरुवातच अशी होते। मग अजूनही बऱ्यापैकी आता लाडकी बहीणमुळं बऱ्याच महिलांची खाती ओपन करून दिलेली आहेत, पण तरीही काही आता 18च्या पुढे असतील, 21च्या पुढे असतील, त्या महिलांची खाती ओपन करून देण्यासाठी आम्हाला मदत करावीच लागते। पुढे असतं, जेव्हा आपण हे काम सगळं उभं करतो, व्यवहार वाढत जातो, तर तिथे ऑडिटिंग करावं लागतं आणि ते त्यांना प्रथमदर्शनी पूर्ण समजून सांगावं लागतं। ऑडिट म्हणजे काय, ऑडिट केल्यावर काय होतं, नफा तोटा कळतो, नफा तोटा कळायलाच हवा आणि प्रत्येक ताईला समजायला हवा, याच्यासाठी त्याचा भर दिला जातो। नंतर मग आता ऑडिट झालं, व्यवहार समजू लागला, मग आता पुढची पायरी जी असते ती असते उद्योजकताकडे। तर एखादी महिला, आजही शेती हाही फार मोठा उद्योग आहे, पण त्याला जोडधंदा म्हणून अजून नवीन काय, मार्केटला गरज काय आहे, आपण काय करू शकतो म्हणून थोडंसं ताईच्याही कलागुणांना वाव दिला जातो। आणि मग कोणी चांगलं वाळवण बनत असेल तर त्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं जातं। कुणाचे वेगवेगळे शिवण प्रकार असतील त्यांना प्राधान्य दिलं जातं। असं प्रत्येक तिच्या त्या उद्योजकाला कुठे प्लॅटफॉर्म मिळेल का यावर अभ्यास केला जातो आणि तोही विषय ताईंना कळवला जातो। नंतर पुढची पायरी आहे इतर गटांशी संबंध। मग आता आपण काय करतोय,